हो हो, मी घेतला, माईक घेतला. नाही, माईक तर घेतलेलाच आहे, पण तरी सुद्धा आवाज खूप कमी येतोय इन कंपॅरिझन टू मृदुला. वैशाली. नमस्कार श्रोते हो, मी ऋता खांडेकर पत्की. आजच्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने तुम्हा सर्वांचं देवीनगर मराठी वाचक संघ आणि सक्षम फाउंडेशन हे मनपूर्वक स्वागत करते. नवीन वर्षाचा हा पहिला कार्यक्रम जरा उशिराने घेऊन येतोय, त्याबद्दल क्षमस्व. पण मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून खास पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणं हा खरा उद्देश. तर आजचे आपले खास पाहुणे आहेत आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ कलाकार श्री सचिन पिळगावकर आणि श्री अवधूत गुप्ते. सचिनजी आणि अवधूतजी, तुम्हा दोघांचे अनेक आभार आणि खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यांना माहितीये, आज मराठी साहित्याचे मानदंड वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. महिन्याचा चौथा शनिवार मराठी भाषा दिनी यावा आणि आपल्याला असे खास पाहुणे मिळावेत, हा दुग्ध शर्कराच योग, नाही का? फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सक्षम फाउंडेशनमुळे तुमच्या समोर आलोय. त्यामुळे गप्पांचा कार्यक्रम सुरू करण्याआधी सक्षम फाउंडेशनची थोडक्यात माहिती सांगते. ग्रामीण भागातील वंचितांना शिक्षणासाठी पाठिंबा देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करणे हेच सक्षम फाउंडेशनचं ध्येय आहे. तसंच त्यांचा कल हा गरजू मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे आणि योग्य त्या मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात याकडे आहे. सक्षम फाउंडेशन गोऱ्हे, तालुका वाडा आणि तालुका कर्जतमध्ये कार्यरत आहेत. मुलांना शाळा सुरू होण्यासाठी शाळेचे किट्स दिले जातात. महामारीच्या वेळी सुद्धा गोऱ्हे शाळांच्या समूहाच्या 850 मुलांना ज्यात 17 शाळांचा समावेश होतो हे किट्स दिले गेले. झेडपी गोऱ्हे येथील शाळेसाठी न्यू स्मार्टफोन ड्राईव्ह सुद्धा सुरू करण्यात आले. संगणक दिले गेले जेणेकरून पात्र विद्यार्थी संपर्कात राहू शकतील. या व्यतिरिक्त सक्षम फाउंडेशन आपली मायबोली आणि साहित्य टिकवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. चला तर आपल्या पाहुण्यांची ओळख करून देते, पण त्यांची ओळख मी तरी काय करून देणार. 1963 सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या 5व्या वर्षी सचिन पिळगावकर यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर 58 वर्ष सचिनजी काम करतच आहेत. ही 58 वर्ष जशी सचिन यांच्या कारकिर्दीची होती तशीच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीची सुद्धा होती. सचिन पिळगावकर म्हणजे बोलती संस्थाच आहे. दांडगा उत्साह, सतत शिकण्याची धडपड, कलेला वाहून सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारे म्हणजे रॉकिंग सचिनजी पिळगावकर. त्यांची नम्रता काय सांगावी, त्यांची ओळख अगदी संक्षिप्त स्वरूपात करण्यात यावी असा प्रेमळ आग्रह. आता अवधूतजींची ओळख करून देतील वैशाली घारपूर. नमस्कार. गायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, सूत्रसंचालक आणि परीक्षक अशा विविध रूपांमध्ये आपल्या समोर येणारे हे अतिशय उत्साही उमदे आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकदम चाबूक व्यक्तिमत्व अवधूत गुप्ते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 2002 साली झाली. TVS सारेगामा या राष्ट्रीय स्तरावरच्या गायन स्पर्धेत जिंकल्यानंतर त्यांची ही संगीत क्षेत्रातली घोडदौड सुरू झाली, ती अगदी आस्थादायक. हिंदी गाण्यांमध्ये मराठी पंचलाईन हा एक नवीन पायंडा त्यांनी रिमिक्स अल्बमद्वारे पाडला, ज्याला इंडी पॉप असंही म्हटलं जातं. तरुणाईची नस बरोबर पकडून वेगवान, लयबद्ध, ठेका धरायला लावणाऱ्या चाली आणि जुनं नवं संगीत एकत्र गुंफून आकर्षकरित्या त्यांचे सादरीकरण यात त्यांचा अगदी हातखंडा आहे. या दोन्ही सृजनशील, प्रयोगशील, अष्टपैलू आणि गुणी कलाकारांचे स्वागत करूया. आज मराठी भाषा दिनी आमच्या या कार्यक्रमात त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहेत मृदुला गोरे, नीरज देऊस्कर आणि डॉक्टर मिनल गोडसे. यात थोडीशी ओळख या तिघांचीही करून देते. मृदुला गोरे या होलिस्टिक माइंडच्या संस्थापिका आहेत. इंजिनियर झालेल्या मृदुलाला 28 वर्ष IT क्षेत्रातला अनुभव आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावे म्हणून एका बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष असलेल्या मृदुलानी मानसशास्त्रात MA केलं. आज त्या यशस्वी कॉर्पोरेट समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नीरज देऊस्कर हे एक IT मार्केटिंग प्रोफेशनल आहेत.
विविध कंपन्यांच्या मार्केटिंग विभागाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. बेंगलोरमध्ये विविध मराठी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी आपलं मराठी पण जपलंय. डॉक्टर मिनल गोडसे या एक यशस्वी पॅथॉलॉजिस्ट आहेत. KEM मधून MBBS आणि पॅथॉलॉजीमध्ये MD केल्यानंतर आज गेली 25 वर्ष स्वतःची पॅथॉलॉजी लॅब नवी मुंबई इथे चालवत आहेत. मराठी भाषेवरच्या प्रेमापोटीच आज ही सगळी मंडळी इथे जमली आहेत. चला तर मग आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, विशेष खुशखबर आमच्या मराठी वाचकांसाठी. मॅजेस्टिक प्रकाशनाची सर्व पुस्तकं पुढील 1 महिन्यासाठी 20% सवलतीच्या दरात उपलब्ध राहतील. आमच्या या प्रेक्षकांनी आपल्या या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन या सवलतीचा लाभ घ्यावा. तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा. मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठी वाचवा. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करू. मृदुला म्यूट आहे. धन्यवाद ऋता आणि वैशाली. आपल्या आजच्या पाहुण्यांसाठी मान्यवरांसोबत गप्पा मारणं, मुलाखत देणं घेणं हे सवयीचंच आहे. पण आपल्यासारख्या या क्षेत्रासाठी पूर्णपणे नवख्या असलेल्या लोकांबरोबर संवाद साधणं हे त्यांच्यासाठी एक नवीन अनुभव असू शकतो. त्यामुळे आपण त्यांचं स्वागत करू आणि आता गप्पांकडे वळूया. आपण सचिनजींपासून सुरुवात करूया. सचिनजी, तुमच्याकडे बोलतोय आपण. मराठी चित्रपटाला अयोध्येचा राजा या पहिल्या बोलपटापासून जवळजवळ 88 वर्षाची उज्ज्वल परंपरा आहे आणि त्यात तुमची प्रदीर्घ कारकीर्द, विविधांगी आणि यशस्वी प्रवास. त्यामुळे या विषयासाठी तुमच्या इतकं समर्थपणे कोणी बोलू शकेल, न्याय देऊ शकेल असं काही आम्हाला वाटत नाही, कारण तुम्ही हे सगळं स्वतः बघितलेलं आणि अनुभवलेलं आहे. तर हा जो प्रवास आहे अनेक वर्षातला मराठी चित्रपटातला मराठी भाषेचा प्रवास, हे कसं स्वरूप त्याचं बदलत गेलं याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का? नाही, आता याच बद्दल फक्त सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कोणालाही दुसऱ्याला बोलता येणार नाही, कारण किमान 5 ते 6 तास लागतील या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्याकरता. हा प्रश्न तुम्ही अतिशय चांगला प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर फार लांबलचक आहे. मात्र मी एवढं सांगेन की जसं तंत्र बदलत गेलं किंवा ते सुधारत गेलं तशा पद्धतीनं बदल हा घडत गेला आणि तो बदल जो आहे तो अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. बदल म्हणजे आय फील दॅट चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस युनिवर्स. कारण चेंज इतकी कॉन्स्टंट गोष्ट तुम्हाला पूर्ण युनिवर्स मध्ये, पूर्ण तुमच्या सृष्टीमध्ये तुम्हाला कधी मिळणार नाही, कुठलीही मिळणार नाही. आता म्हणजे इवन फॉर दॅट मॅटर निसर्ग सुद्धा रोज काही ना काहीतरी ऍड करतो, रोज, दर दिवशी. तर त्याच प्रकारे आमच्या या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला गेला. मात्र एक गोष्ट मी आवर्जून सांगेन जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे अशी की पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र जो दादासाहेब फाळकेंनी बनवला, तो मूकपट जरी असला तरी माझ्या मते तो मराठी चित्रपट होता. त्यामुळे या भारताला जो पहिला चित्रपट जो लोकांनी पाहिला तो चित्रपट मराठी चित्रपट होता, आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. याचं कारण असं की त्या चित्रपटाला ज्या माणसांनी बनवलं तो माणूस मराठी होता, सर्व कलावंत मराठी होते, सर्व म्हणजे तुम्ही कॅमेरामॅन म्हणा, तुम्ही रायटर म्हणा, तुम्ही जे कोणी त्यात इन्व्हॉल्व होते ते सगळे मराठी होते. त्यांनी कोणत्याही इतर भाषेमध्ये कोणत्याही प्रकारची सूचना किंवा कोणत्याही प्रकारचा, ज्याला आपण स्टार्ट साऊंड वगैरे म्हणतो किंवा ऍक्शन वगैरे म्हणतो, तसं न म्हणता साऊंड सुरू करा आणि सुरू म्हणजे ऍक्शन म्हणजे सुरू असं म्हणत, आणि सर्व कलावंतांना सुद्धा जे जे काही त्यांनी विशेष सूचना दिल्या त्या सर्व मराठी भाषेमध्ये दिल्या, आणि ते जे काही त्यांची भावना व्यक्त करत होते म्हणजे एक्सप्रेस करत होते ते सर्व मराठी भाषेमध्येच करत होते. तर त्यामुळे तो पहिला चित्रपट
मराठी चित्रपट होता आणि मग इतर भाषांमध्ये चित्रपट बनायला सुरुवात झाली. आता ही महत्वाची गोष्ट आहे, ही बहुतेक मला असं वाटतं खूप कमी लोकांना माहिती आहे. बरोबर. इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकातून मिळतील हो, की हो. कसं कसं कोण कोण काय काय केलं, मग तुम्ही पहिला बोलपट कधी आला, मग हिंदी बोलपट कधी आला, मग तो जहां आरा होता, मग त्यात जुबेदा होत्या, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतिहासात पुस्तकाद्वारे तुम्हाला उपलब्ध आहेत. बरोबर. पण अशा काही गोष्टी ज्या लोकांना खरंच म्हणजे ते त्यांच्या भुवया उंचावतील अशा गोष्टी पण आमच्या या इंडस्ट्रीमध्ये घडलेल्या आहेत. त्यातली ही एक महत्वाची गोष्ट मी नमूद केली. बरोबर. मी म्हणून तर म्हटलं तुमच्या इतका न्याय मला कोणी देऊ शकणार नाही. आणि आता हे सगळं तुम्ही सांगितल्यानंतर आता असं वाटायला लागलं की राजा हरिश्चंद्र पण मराठीच होता. नाही, मला तरी असं वाटतंय की तो मी लहानपणी जेव्हा मी तो धडा वाचला होता तर माझ्या मराठीच्या क्लासमध्येच वाचला होता, त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की तो मराठीच होता. बरोबर. बरोबर. खूपच कारण छान. तो खरं बोलायचा असं मला वाटतं. बरोबर. अवधूतजी, आता तुमच्याकडे वळूया की म्हणजे आता सचिनजींनी हा थोडक्यात आपल्याला एक राजा हरिश्चंद्राविषयीच आपल्याला हे सांगितलं. हे मला देखील माहित नव्हतं. खूपच चांगली माहिती दिली. तर अशाच प्रकारचा बदल हा मराठी संगीतामध्ये पण झालाय. तर एक तुम्ही गीतकार आणि संगीतकार आहात, तर मराठी चित्रपटांमधल्या गीतांचा आणि संगीताच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? पुन्हा एकदा मी सचिनजींनीच सांगितलेली गोष्ट रिपीट करेन की हा प्रश्न एका वाक्यात जरी उत्तर त्याच्यावरती 5-6 तासाचं होऊ शकतं. पण कारण काय आहे, संगीतामध्ये सर्व प्रकारे बदल झालेला आहे. संगीताच्या मेलडीमध्ये बदल झालेला आहे. संगीताच्या त्या रेकॉर्डिंग करण्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झाला आहे. मी रेकॉर्डिस्ट असल्यामुळे सांगू शकतो खूप बदल झाला तेव्हापासून. इन्स्ट्रुमेंट जी वापरली गेली त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि गायकीच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. अगदी सामान्य सांगायचं ठरवलं तर पूर्वी जे 7-8 मिनिटाचं गाणं ॲव्हरेज असायचं चित्रपटामधलं, ते आता 3 मिनिटावर आलेलं आहे. पूर्वी जो 3 तासाचा चित्रपट असायचा तो 2 तासावर आला, म्हटल्यावर 7 मिनिटाचं गाणं 3 मिनिटावर आलेलं आहे. हे अतिशय म्हणजे स्वाभाविक आहे. तर असे अनेक बदल झालेले आहेत ज्याच्यावरती आपण प्रत्येक जर का हेड घेऊन बोलायचं ठरलं तर मी खूप बोलू शकतो. गायकीमध्ये जे बदल झालेत, गाण्यामध्ये क्लासिकल हिंदुस्थानी क्लासिकलचा वापर इथपासून ते वेस्टर्न क्लासिकलचा वापर हा कसा गाण्यामध्ये फक्त झालेला आहे. आता त्यातल्या काही टर्मिनॉलॉजीज नवीन आल्या. तर व्हॉइस फ्राईंग नावाची गोष्ट आम्ही आता सूर नवा ध्यास नावामध्ये सांगतो. तर हे प्रकार जो आहे हा आता त्याचं शास्त्र बदलत चाललंय अनेक गोष्टी. सो खूप याबद्दल बोलण्यासारखं आहे. मी सगळं काही बोलत बसणार नाही. फक्त मी असं म्हणेन की भारतामधलं जे चित्रपट संगीत आहे किंवा सुगम संगीत आणि चित्रपट संगीत एकत्र जर का आपण अभ्यास केला तर मला खूप आनंद अशा गोष्टीचा वाटतो की त्याच्यामधली गोष्ट काय बदलली नसेल तर ते 50 वर्षांपूर्वी जितकं स्वप्नाळू होतं तितकं आजही स्वप्नाळू आहे. जितकं रोमॅन्टिक होतं, म्हणजे ते दुःख जरी असलं तरी जे रोमॅन्स होता तो आजही तसाच अबाधित आहे. म्हणजे असं की त्याही वेळेला हिरो हिरोईन्स जर का झाडापाठीवरनं पडताना गाणी गायचे, हे मला वाटतं जगात दुसरीकडे कुठेही होत नसावं, पण ते गाणी गायचे. झाडं आहेत सगळीकडे पण अशी नाही. आणि आजही हिरो हिरोईनच्या ते स्वप्नात जातात आणि नाचायला लागल्यानंतर पाठीमागे अचानक 50 पुरुष आणि 50 बायका नाचायला उगवतात. ते कुठून येतात देवाला माहिती, कुणाला माहित नसतं. पण त्याबद्दलचा एकही प्रश्न विचारला जात नाही आणि अख्खा भारत आणि अख्खं जग हे एन्जॉय करतं. तर हे जे स्वप्नाळू भाग आहे हा अजूनही तसाच अबाधित आहे आणि त्याचं मला खूप बरं वाटतं. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. खूप छान. आता एक मराठी भाषा दिन आहे, त्यामुळे भाषा आणि संवाद याविषयी पण आपण जरा त्याकडे वळूया. तर भाषा आणि संवाद हे चित्रपटाचं प्रभावी माध्यम आहे. पण असं कधी होतं का की भाषा कधी कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा बनू शकतं? म्हणजे एखादा दर्जेदार चित्रपटांकडे एखाद्या भाषेचं आकलन न झाल्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे का? म्हणजे असं कधी घडतं का? नाही, मला नाही वाटत असं कधी घडलेलं आहे. मराठी तुम्ही मराठी भाषेबद्दल बोलताय ना? आपण आता सध्या मराठी भाषेबद्दल बोलतो. कारण इतर कुठे कधी झालं असेल तर ते मला माहित नाही.
पण आपल्या महाराष्ट्रात आणि मराठी भाषेबद्दल जर म्हणायचं झालं तर तसं काही असं अजूनपर्यंत तरी तसं घडलं नाही. एवढं मात्र नक्की की मराठी भाषा, जसं आता सुरुवातीलाच सांगितलं गेलं की मराठी भाषाचा उल्लेख करताना मराठी भाषा वाचा आणि ती वाचवा, हे वाचवा हे जे आहे ना, हे म्हणावं लागतंय आज. या आधी मी गेले कित्येक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि काम करतोय, कार्यरत आहे. आतापर्यंत कधी गरज नव्हती पडली हे म्हणायची की मराठी वाचवा, मराठी बोला आणि मराठी वाचा, एवढंच बोलायचं. मी ज्या काळात जन्म घेतला किंवा मी ज्या काळात मोठा होतो त्या काळात कुठल्याही तुपाच्या डब्यावरती शुद्ध घी असं लिहिलं जात नव्हतं. कारण विकत घेणाऱ्या माणसाला माहित होतं की ते शुद्ध आहे, लिहिण्याची गरज नव्हती. किंवा मी गाडीतनं जेव्हा शूटिंगला जात असताना कोणत्याही बसच्या मागे मी कधीही पाहिलं नाही मेरा भारत महान असं लिहिलेलं. कारण जर देशच महान असेल तर लिहिण्याची गरज काय? तुम्हाला का लिहावं असं वाटतं? कारण तुमची इच्छा आहे की लोकांनी ते म्हणावं आणि देश महान व्हावा. ह्याचा अर्थ तो नाहीये का? तसंच आहे. तुम्ही वाचवा म्हणता ह्याचा अर्थ कुठेतरी धोका आहे आणि तो तुम्हाला जाणवतोय म्हणून तुम्ही ते वाचवा म्हणता. आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आज मराठी माणूस छोले भटुरे 180 रुपयाला विकत घेतो खायला, पण त्याला डाळिंबीची उसळ 16 रुपयात पाहिजे. वा 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 वा, वा वा. का? त्याला तुम्ही 50 रुपये किंवा 80 रुपये का नाही देत? कारण तुमची वृत्ती नाही करायची तसं. तुम्ही स्वतःच आपल्या गोष्टीला कमी लेखताय. असं करू नका. आणि मराठी पदार्थ खा, तुम्हाला छोले भटुरे खाऊ नका असं मी अजिबात म्हणत नाही, पण डाळिंबीची उसळ खा, पुरणपोळी खा, पिठलं भाकर खा, उकडीचे मोदक खा. पोटात नसेल तर ओठात तरी कसं येणार हो? तर मराठी खा ना आधी. कारण तुम्हाला माहिती आहे का, ही सगळी पदार्थ जी आहेत ना, ज्यांची मी आता नावं घेतलं तशी अनेक पदार्थ आहेत, ते मराठी बोलतात बरं का. आणि ते फक्त मराठीच बोलतात, ते तुमच्याशी दुसऱ्या कुठल्याही भाषेत बोलत नाहीत. तर माझं म्हणणं असं आहे की चित्रपटात जसं तुम्ही मला विचारलं की भाषेमुळे कुठला चित्रपट कमी चाललाय किंवा काय, असं मला नाही वाटत. कॉन्टेंटमुळे चित्रपट कमी चालतो, कॉन्टेंटमुळे चित्रपट जास्त चालतो. कॉन्टेंटमुळे आता तर नवीन गोष्ट आलेली आहे की प्रेझेंटेशन तुमचं, तुम्ही किती चांगला चित्रपट जरी बनवला असला तरी सुद्धा लोकांपर्यंत तो पोहोचवला पाहिजे तुम्हाला. आणि या गोष्टी आमच्याकरता नवीन होत्या जेव्हा त्या आमच्याकरता एका वर्तमानपत्रात एक जाहिरात देणं, मग ती कलर मध्ये देणं, हा त्यातला थोडासा जास्त पैसे ज्याच्याकडे असेल तो माणूस ती कलर मध्ये वगैरे देऊन, आणि मग अशा प्रकारे तेवढंच फक्त प्रमोशन. आणि आमच्या शूटिंगला आमच्या जे आपले पत्रकार आहेत वेगवेगळ्या पेपर्सचे, त्यांना बोलवून त्यांना एक मस्तपैकी त्यांची काय म्हणतात त्याला खातिरदारी करणं, एवढाच प्रमोशन आमचं व्हायचं. या पलीकडे प्रमोशन आम्हाला माहित नव्हतं. पण नंतर ते सुरू झालं. आणि त्या काळात खरं म्हणजे जेव्हा अवधूत जेव्हा दिग्दर्शक म्हणून आला या चित्रपट सृष्टीत आणि त्यांनी चित्रपट निर्मिती सुद्धा बरोबरच सुरू केली, तर त्याला मात्र ही गोष्ट प्रामुख्याने त्याला फेस करावी लागली, त्याच्या सामोरं जावं लागलं. तर त्या बदलाबद्दल आणि त्या मार्केटिंगच्या गोष्टींबद्दल तुम्हाला अवधूत माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकेल. मी एक गोष्ट मात्र अभिमानानं सांगू इच्छितो की मल्टीफेसेटेड असणं या इंडस्ट्री करता, या इंडस्ट्रीमध्ये आपण राहण्याकरता आणि आपल्या स्वतःच्या समाधानाकरता सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. एका गोष्टीवरती थांबणं हे माझ्या मते आजच्या जगाला तरी ते सुटेबल नाही आहे. मी तर खूप पूर्वीपासून वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. लोकांनी मला जेव्हा विचारलं की तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी का करायच्या मागे लागता, तुमचा का आग्रह असतो की तुम्ही हे पण कराल आणि ते पण कराल आणि असं पण कराल तसं पण कराल,
मी म्हटलं अरे बाबा, तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित मी खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे की मला मी हे पण करतो आणि ते पण करतो म्हणून मी हे सगळ्या गोष्टी करतो, तर तसं नाही आहे. मी या सगळ्या गोष्टी अशा करता करतो की जिथपर्यंत मला त्या बरोबर करता येणार नाही तिथपर्यंत मी तो प्रयत्न चालू ठेवणार आहे. शिकत राहिलं पाहिजे माणसाने. तसंच अवधूतनी सुद्धा तो दिग्दर्शक बनला याचा मला अभिमान आहे. आणि त्याची ही इज अ मल्टीफॅसेटेड पर्सन. तो फक्त संगीतकार म्हणून किंवा एक गायक म्हणून अडकून नाही राहिला. इतर गोष्टींमध्ये पण त्यांनी केलं, निर्मिती त्यांनी केली. आज सुरनवा ध्यास नवा नव्यानं लोकांसमोर येते, त्याची निर्मिती अवधूत करतोय या पर्वाची. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, त्या गोष्टी सगळ्या शिकण्यासारख्या. बरं, तुम्ही असं म्हणाल किंवा तोही असं म्हणेल की त्यांनी माझ्याकडनं भरपूर शिकलंय किंवा तो मला गुरुस्थानी समजतो, तर शिकलाही असेल तो माझ्याकडे, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याकडनं काही नाही शिकलो. आपल्याला ही गोष्ट डोक्यात ठेवून उपयोगाची नाही की आपण आपल्या वयाहून जे लहान आहेत त्यांच्याकडनं आपल्याला नाही शिकता कामा. आपलं फक्त वयाचे मोठे असतात त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ही अफवा आहे माझ्या मते. तुम्हाला तुमच्या वयाहून जे लहान आहेत त्यांच्याकडून जास्त आजच्या तारखेला शिकलं पाहिजे. आणि ही प्रथा अवधूत सुद्धा पुढं चालू ठेवणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो की त्याच्याहून वयाने कमी ज्या लहान असतील मुलं ज्यांच्याबरोबर तो काम पुढे जाऊन अजून करणार आहे, तेव्हा ती गोष्ट तो डोक्यात ठेवून करणार आहे. त्याचमुळे त्याला कोणीही मागे पाडू शकणार नाही. कधी बघा, धूप छाव ऊन पाऊस वगैरे या सगळ्या गोष्टी चालत असतात. कुठली गोष्ट चालते, कुठली गोष्ट नाही चालत, याचा अर्थ आपण थांबून उपयोगाचा नाही. तर मी त्या अवधूत त्या प्रमोशन आणि प्रेझेंटेशन बद्दल काही तू सांगावंच, कारण तो जो प्रश्न होता की कुठल्या भाषेमुळे कुठलं पिक्चर असं थांबलंय का किंवा कमी चाललंय का, तर तसं घडलं नाही असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नाही, बरोबर तुम्ही सांगितलं ते. मी एकदम प्रेक्षकांच्या भूमिकेत गेलो हे सगळं ऐकताना. ह्या सगळ्यांसारखे माझे चेहरे झाले नाही, पण मम्मा म्हणतो आणि ते म्हणतायत ते योग्य आहे असं मला वाटतं. आणि हा प्रश्न आपण पुन्हा विचारणार आहोत तंत्रज्ञानाविषयी, तो आपण पुढे घेऊया. जरूर. आपला पुढला प्रश्न अवधूतजी तुमच्यासाठी आहे. ऍक्च्युली हा जो पहिला नीरजने तुम्हाला प्रश्न विचारला त्याचाच थोडंसं पुढे, पण ह्याचं तुम्ही जर स्पेसिफिक उत्तर दिलं तर ते जास्त. जसं की चित्रपटांमध्ये भाषा आणि संवाद यांना खूप महत्व आहे, तसं गाण्यांमध्ये तुम्ही ऑलरेडी म्हणाला तसं शब्द, सूर, लय आणि ताल ह्यांना महत्व आहे. तर ह्या सगळ्या स्पेसिफिक ह्याच्यात टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा दुसऱ्याही काही कारणांमुळे म्हणा कसा फरक पडत गेला आणि त्याचं काय कारण आहे, आणि हे तुम्ही आम्हाला तुमच्या गाण्यातनं झलक म्हणून जर गाऊन दाखवलं तर आमच्या कार्यक्रमाला रंजकता येईल असं मला वाटतं. म्हणजे थोडा स्पेसिफिकली सांगितलं तर ते जास्त प्रेक्षकांना बघायला आवडेल. पुन्हा एकदा तुमचा प्रश्न खूप व्यापक आहे. तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारले असतील ना तर मी पॉइंटेड उत्तर देता आले असतील. परत तुम्ही म्हटलाय की इतक्या वर्षांमध्ये शब्द, म्हणजे मी तुमचा प्रश्न बरोबर समजलो नाही बघा, की शब्द आणि भाषा याच्यामध्ये कसा बदल होत गेला. त्याबरोबर तुम्ही विचारलं की तंत्रज्ञानात सुद्धा कसा बदल होत गेला. या दोन आता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण आता पहिल्या, आणि मला मी विसरायला जर मला परत आठवा की आपण तंत्रज्ञानाबद्दल नंतर बोलणार आहोत. आपण आता फक्त भाषेबद्दल जर का बोललो तर पटापट उदाहरण मला आठवतील अशाला भाग नाही, पण मी प्रयत्न करतो की भाषा आणि त्याच्याबरोबर येणारी चाल ही आपण जर का अगदी पार पूर्वीपर्यंत गेलो, आणि मला माफ करा मी मराठी आणि हिंदी जसं सुचेल तसं सांगत जाईन, कारण दोन्ही आपण ज्यावेळेला भाषेबद्दल बोलतो आहोत तर मराठी चित्रपटांमधल्या गाण्यांमधली भाषा ही सुद्धा आणि हिंदी मधली भाषा ही सुद्धा बदलत गेलेली. तर त्यावेळेचे जे जीवनमान होतं त्यानुसार जर का आपण उदाहरण घेतलं की लग जा गले, अगदी सगळ्यात आयकॉनिक सॉन्ग आपलं म्हटलं जातं बॉलिवूड मधलं, आता जर का चित्रपटसृष्टीमधलं, हिंदी चित्रपटसृष्टीमधलं, तर लग जा गले के फिर हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले. आता हे त्यावेळेचं सुपरहिट गाणं आहे, परंतु लग जा गले पहिलं आणि लग जा गले दुसरं ह्याच्यामध्ये जवळपास मी 1 मिनिट गात होतो, कारण त्यावेळेचं आयुष्य, त्यावेळेचं जीवनमान असं जे होतं त्यांना एवढ्या स्लो मेलोडीची सवय होती. तिथपासून आपण आता कुठे आलेलो आहोत तर एकच मेलोडी
4 वेळा सांगितल्यानंतर हॅमर करून डोक्यावर मग समजते काय ती, म्हणजे ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी बरोबर. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, टाडाडी डा 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 टाराडा डा 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 डे डा 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 टाराडा डा 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 डा. ही दुसरी ओळ वेगळी आली चालीची, पण पहिली 4 वेळा, दुसरी एकदा आणि परत कॅचलाईन 4 वेळा अशी का मांडावी लागते? कारण जो सुकून तब था की लोक डिस्क लावायची ती एलपी आणि शांतपणे संध्याकाळी ऐकत बसायची. एंटरटेनमेंटची साधनं कमी होती आणि बाकी मीडिया नव्हता, टेलिव्हिजन नव्हता. सो त्यामध्ये मला असं वाटतं, मी इमॅजिन करतो, पण मी सुद्धा त्यावेळेला नव्हतो, लग्जा घरी माझ्या जन्माच्या आधीचं गाणं आहे, पण त्यावेळेला नक्कीच घराघरांमध्ये ज्यांच्याकडे ती डिस्क, माझ्या पण आपण ऐकतो कथा की ज्यांच्याकडे तो रेकॉर्ड प्लेअर असायचा, त्याच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमधल्या 4-5 घरांमधली गाणं आवडणारी लोक एकत्र जमून त्यावेळेला त्या डिस्कच्या लायब्ररी असायच्या, त्याचे क्लब्स असायचे आणि एकत्र बसून ते गाणी ऐकायचे. तर साहजिकच तुम्ही आता आपण जसं बोलतोय तुम्ही ऐकता आहात मला, तसा त्यावेळेला वो सुकून ती शांतता आयुष्यामध्ये होती, त्यामुळे अशी गाणी चालायची. आणि आता कुठेतरी एवढा नीट अभ्यास करून आम्ही ऐका दाजी बा बनवतो अशातला भाग नाही, परंतु गाडी चालवताना पण तुम्ही गाणी ऐकत असता, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसता आणि वरती गाणी चालू असतात, डिस्कोथेक मध्ये तुम्ही गाणी ऐकत असता, तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाणं हे इतक्या माध्यमातून तुम्ही रेडिओ लावता त्याच्यावर गाणी चालू असतं, तुम्ही काही वाटेल ते करत असताना गाणं चाललं. म्हणजे आम्ही ज्या आत्मीयतेने गाणी बनवतो, पण ऐकणारा माणूस कुठे आणि कशा प्रकारे ऐकत असेल याची काही गॅरंटी नाही. मग जर का गाडी चालवताना तो सिग्नलला उभा असताना त्यांनी जर का गाणं सुरू केलं माझं ऐका दाजीबा, तर तेवढ्यात जर का त्याच्याकडे बाजूच्या मित्रांनी टकटक केलं किंवा आतल्या बायकोनी मागला बर्गर दिला, मुलांनी मध्येच काय सांगितलं, ह्या सगळ्यामध्ये कदाचित एक फ्रेज वाया जाऊ शकते. म्हणून कदाचित आम्ही एक फ्रेज 4 वेळा सांगत असावं. नाच करायला जेव्हा डिस्कोथेक मध्ये आपण जातो त्यावेळेला प्रत्येक जण नाचताना लक्षातच येत केवळ ऐकत अशी अनेक गाणी जी आता तुम्ही ऐकता, म्हणजे पार्टी करनी है, पार्टी करनी है, पार्टी करनी है, अरे कळलं की एकदा पार्टी करणे, पुढे पार्टी करेंगे किसी की भी पप्पा. आता हे सगळं इतकं हॅमर का केलं जातं? कारण वेळ निसटून जाईल. आज समोरच्याचं अटेन्शन सीक करून ते घेऊन त्याला फीड करणं हे फार अवघड काम झालं या मीडियाच्या गदारोळामध्ये. तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं अर्ध्याचं उत्तर असं की आपण हमने क्या खोया और हमने क्या पाया, तो हमने वो सुकून खोया है और हमने ये स्पीड पाया है, जो तुमच्या गाण्यामध्ये पण आहे आणि तुमच्या मेलडीमध्ये पण आहे आणि तुमच्या शब्दांमध्ये तर आहेच आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे, खरं आहे. एक गोष्ट झाली. दुसऱ्या अर्ध पण गोष्ट पटकन सांगतो की टेक्नॉलॉजीमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी कधी तंत्रज्ञान हे कधी चुकीचं नसतं, कधी वाया जात नाही, कधी दुसऱ्या विचित्र दिशेने जात नसतं. तंत्रज्ञान ही एक अशी सुरी असते ज्याचा वापर तुम्ही कसा करणार ह्याच्यावरती सगळं डिपेंड होतं. सुरीने तुम्ही सफरचंद कापणार का कोणाचा गळा कापणार ह्यानुसार ते चांगलं आहे का वाईट हे ह्याचा निकाल लागतो खरं बघायला गेलं तर. तंत्रज्ञानाने आज काय काय मिळालंय, तर पूर्वीच्या काळची जी गाणी आपण रेकॉर्डवरती ऐकायचो त्यावेळेचा जो साऊंड होता हा खूप कॉम्प्रेस्ड साऊंड होता. आता मी तंत्रज्ञान सांगतोय कॉम्प्रेस, त्याची फिडिलिटी आम्ही त्याला म्हणतो. फिडिलिटी म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ती थोडीशीच होती, लो एंड एवढाच होता आणि हाय एंड एवढाच होता. त्यामुळे त्याच्यात आपण म्हणतो बऱ्याच सामान्य भाषेत बरेच लोक जर का ऐकत असतील सामान्य, तर पूर्वीच्या साऊंड मध्ये तो थंप यायचा नाही, धाड धूड वाजायचं नाही, पण वाद्य तीच असायची, तोच तबला वाजायचा. आज तबला वाजवण्याचा खूप चांगला का ऐकायला येतो, तर त्यावेळेचे तंत्रज्ञान असं होतं की आपल्याला एवढंच ऐकायला यायचं. त्याच्यानंतर मोनो होतं, एकाच बाजूने ऐकायला यायचं, त्याचं स्टिरिओ झालं. स्टिरिओ मधनं आता आपण ज्यावेळेला थिएटरमध्ये ऐकतो, आता घरोघरी अजून 5.1 सिस्टीम नाही आलेल्या, परंतु काही ठिकाणी इंट्रोड्यूस झालेले आहेत. पण आपण जेव्हा थिएटरमध्ये किंवा 5.1 म्हणून आपण ज्यावेळेला ऐकतो किंवा ॲटमॉस ऐकतो किंवा आपण म्हणतो सराउंड साऊंड ज्यावेळेला ऐकतो, त्या तिथपर्यंत आपण 360 डिग्री साऊंड मध्ये 180 डिग्रीमध्ये आपण आज साऊंड ऐकतो. त्यावेळेला फक्त मोनो होता, मोनोवरनं आपण स्टिरिओ राहिलो आणि स्टिरिओला आल्यानंतर सुद्धा आपल्या फिडिलिटीमध्ये आपण हळूहळू करत, जसं आता HD, मग पहिल्यांदा 2K, मग 4K, आता 8K व्हिज्युअलमध्ये, तसं आपण साऊंडची फिडिलिटी वाढवत गेलो. सो आपल्याला खूप आताचा साऊंड जो आहे हा पूर्वीच्या मनांनी तंत्रज्ञ अतिशय पुढे गेले तंत्रज्ञान, आणि ते आपल्यासाठी अतिशय उपयोगाचा गुण आहे आपल्यासाठी. सो तो एक वर आहे असं मी म्हणेन.
परंतु त्याच्याबरोबरच आज असं होतं की सुरात आम्ही गाणं आणू शकतो. कोणीही माणूस बेसूर असेल तर त्याला आम्ही सुरात आणू शकतो. आता ह्यामुळे अनेक बेसुरे किंवा जे गायक नाहीत अशी लोक गायक झाली आहेत का? तर हो. मग हा त्याचा गैरवापर आहे का? तर कदाचित हो. याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जास्त लागवत नाही. पण अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी आहेत. नाही, खूप छान उत्तर दिलं. आणि आता माझा पुढचा प्रश्न गीतकार अवधूतला आहे. तुमचं पण व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे, तर तुमच्यातल्या गीतकारासाठी हा प्रश्न आहे की चित्रपट गीत लिहिताना किंवा कुठलंही गीत लिहिताना बरीच आव्हानं आहेत की कधी कधी काय होतं की तुम्हाला तुमच्या पुढे संगीत असतं आणि त्यात तुम्हाला गीताचे शब्द चपखल बसवावे लागतात. तर आणि कधी कधी उलटही असतं, पण जेव्हा संगीताच्या चालीवर गीताचे शब्द चपखल बसवावे लागतात तर तेव्हा ती प्रोसेस कशी होते? त्याचं काही दडपण येतं का? तर त्याच्याबद्दल नाही, मी आतापर्यंत एकही असं गाणं केलेलं नाहीये ज्याची चाल मी आधी केली आणि मग शब्द झाले. ओके. कधीच नाही मला, कारण ते चूक आहे का बरोबर आहे असा प्रश्न नाही. प्रत्येकाची आपली एक प्रोसेस असते. तर मला जोपर्यंत चाल नुसतीच करायला सांगितली मैंने बहुत अच्छी मेलोडी बनाई, तर मला त्यात काय कौतुक वाटतं का मी बसल्या बसल्या 50 मेलोडी बनवू शकतो. चांगली त्याच्यात ती कशी बनवावी आणि मला सुचत नाही. मला सुचतं ज्या वेळेला की मला शब्द मिळतात, मग शब्दांपासूनच मी चाली करत जातो. त्यावेळेला मग अनेक गोष्टी येतात की मग त्याचा तो मूड काय आहे, कुठल्या सिच्युएशन ते गाणं येत आहे, किती स्पीडचं असावं, त्याचा टेम्पो किती फास्ट किंवा स्लो असावा. सो मी आतापर्यंत जे केलंय ते कायम शब्दांनाच चाली दिले. आणि ऍज अ गीतकार म्हणून अवधूत गुप्ते ला म्हणजे तू म्हटलेलंच उत्तर बरोबर, पण त्या गीतकार तुझ्यातल्या गीतकाराबद्दल सुद्धा त्यांना विचारायचं. हा, ते काय विचारायचं तुम्हाला गीतकाराबद्दल? म्हणजे तुम्हाला असं कधी पण ते नाही म्हणाले ना, त्यांनी त्याचं उत्तर दिलं की मी तसं रिव्हर्स कधी केलं नाही की संगीत आधी आहे, चाल आधी समोर आली आणि गीत लिहिलं, असं त्यांनी केलं नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मग माझा प्रश्न असा आहे अवधूतला की दुसऱ्यांचं लिहिलेलं गाणं तू असं करतोस, करेक्ट आहे, पण कधी स्वतः लिहिलेलं गाणं पण असं केलंयस का? तसंच होतं. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर माझे वडील कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे माझा प्रोसेस ऑफ एक्सप्रेशन जी आहे ही इज मोर ऑफ अप्लाइड आर्ट रादर दॅन फाईन आर्ट असं मी म्हणेन, ज्यांना फरक कळत असेल ह्या दोन गोष्टींमधला. सो अप्लाइड आर्ट का, तर मला उदाहरणार्थ मी सांगेन की सनई चौघडे म्हणून फिल्म आली, त्याचं आधीचं नाव कांदे पोहे असणार होतं. तर ज्या वेळेला मला ती स्टोरी कळली की एक मुलगी आहे किंवा महाराष्ट्रातली एक सिम्बॉलिक मुलगी की जिला आज लव्ह मॅरेज खूप ठिकाणी होतं, परंतु अरेंज मॅरेज जिथे जिथे केलं जातं तिथे अजूनही मुलीला चालून दाखवा म्हणून सांगितलं जातं. तर कुठे तिथे माणुसकीची पायबंदी होते तिथे, असं त्या दिग्दर्शकाचं म्हणजे राजीव पाटीलचं ते स्क्रिप्ट होतं सगळं. आणि त्या मुलीचा आक्रोश की आज बाबा मला सांगणार की आज स्थळ बघायला येते, त्याच्यासमोर कांदे पोहे घेऊन जा, आणि मग दुसऱ्या दिवशी पत्रिका जुळली नाही म्हणून कळणार, आणि मग ती मुलगी कालच्या मुलाच्या विचारात असणार, बाबा म्हणा तो आपल्याला एनिवेज आवडत नव्हता, आता आज जो येणार आहे तो मात्र एकदम मस्त आहे, त्याच्याशी गॅरंटी जमणारच हो. ती बिचारी पुन्हा नवी स्वप्न साकारणार किंवा आकारणार मनामध्ये, आणि परत चेहऱ्यावरती रंगरंगटी करून परत त्या नव्या उमेदीने ती हातात कांदेपोह्याची थाळी घेऊन त्या वधू परीक्षा नामक अग्निपरीक्षेला सामोरी जाणार. तर ह्या सिच्युएशन वरती गाणं करायचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मला मी म्हणलं ठीक आहे तुम्ही आधी लिहून आणणार तर तुम्ही लिहून आणा. अर्थात माझ्यावर त्यावेळेला प्रेमात पडतो वगैरे हे जी गाणी होती, जो तो येता जाता वगैरे, हे अरविंद जगतापाने लिहिलं होतं. श्रेयस तळपरे त्या चित्रपटाचा प्रोड्युसर होता सुभाष घाईन बरोबर. तर राजीव दादांना मी एक करू का रे प्रयत्न, तर तो म्हणला जरूर कर. आता इथे मला ज्या वेळेला कळलं की ह्या दोन आक्रोश, म्हणजे पहिल्यांदा आपण शब्दांबद्दल बोलतो, तर त्या कांदे पोहे आणि त्या मुलीमध्ये मला साधर्म्य वाटलं की मुलगी पण धुतल्या तांदळासारखी तशीच कांदे पोह्यांसारखी गोरी साधी धुतल्या तांदळासारखी. त्याच्यानंतर तिलाही हळद लागते आणि त्या कांदे पोह्यांनाही हळद लागते. दोन्ही ज्या वेळेला संसार रूपी चुलीवरती चढवले जातात त्यावेळेला त्यांच्या आयुष्याची इतिपूर्तता होते. सो त्यावेळेला मला सुचलं की आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. अरे वा, हा, अशा प्रकारे त्या गाण्याची निर्मिती झाली. आणि मग कसं आहे की मला स्वतःला मला वेगवेगळ्या जगातले वेगवेगळे संगीत प्रकार हाताळायला खूप आवडतात.
रॉक म्युझिक जे आहे, जे मी सगळीकडे बघितलं तर त्याच्यामध्ये गेयता कमी असलेले शब्द, जे इतर वेळेला तुम्हाला, आता मी हे कांदे पोहे हे शब्द तुम्ही जर का भावगीताच्या चालीवर गायला असतं, आयुष्य हे चुलीवरले कांदे पोहे, कसं वाटतंय का, विचित्र वाटतं. सो मग ते रॉक मध्ये मला ते जमलं, मला आवडतं, म्हणून मला ते अजून अपील झालं आणि ते चित्रपटात वापरलं गेलं. मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, नमूद करावीशी वाटते. हा फक्त गीतकार नाहीये, तर हा कवी सुद्धा आहे. कारण त्याचमुळे लोकांना त्यांनी लिहिलेली गाणी आवडतात. तो संगीतकार पण चांगलाच आहे, तर ते संगीत सुद्धा तो चांगलंच देतो. पण त्याचबरोबर तो जी गाणी लिहितो तो फक्त गीतकार नाहीये, तर तो कवी सुद्धा आहे. आणि प्रत्येक गीतकाराने कवी असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच, बरोबर. कारण कुठल्याही गीतामध्ये काव्य असलंच पाहिजे. खरं. मग ते तुम्ही रॉक मध्ये बनवा की तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशननी ते सादर करा, जे काही तुम्हाला करायचंय ते, पण त्यात काव्य असणं फार गरजेचं आहे. फक्त एवढंच आहे की पूर्वीसारखं की एक धागा सुखाचा, 100 धागे धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे, किंवा त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, हे अशा प्रकारचे गीत तुम्ही आज नाही प्रेझेंट करू शकत. मी तालीबद्दल म्हणत नाहीये, मी इव्हन गीताबद्दल म्हणतो. हे खरं आहे, सॉरी मध्ये डिस्टर्ब होतो, पण ह्याचा हे इतकं मनातलं होतं की मला राहवलंच नाही त्यांना दुजोरा देण्याबाबतीत, की आजच्या गीतकारांची व्यथा ही आहे. आणि ह्याचं श्रेय नाही, वाईट काय म्हणतात, वाईट श्रेयाला काय म्हणतात, जे काय असेल ते जात असेल ना, तर ते जेवढं गीतकारांना आहे त्यांना दोष, हा जितका दोष गीतकारांचा आहे तितका किंवा त्याहून जास्त समोरच्या बाजूला जातो, जास्त. आज आपण मराठी भाषा दिनाच्या दिवशी बोलत आहोत. आजचा लोकसत्ता तुम्ही बघितला का, तर त्या लोकसत्तामध्ये जी जाहिरात आहे, खाली माधुरी दीक्षितचा फोटो आहे आणि कार्यक्रमात देऊ का तुला लोकसत्ता, आता धूम मचवणार असा शब्द आहे, तुम्ही चेक करा, फ्रंट पेजला एवढा बोल्ड लेटर मध्ये आला, मचवणार. कुठली भाषा येईल हे माहित आहे. पण आता कसं आहे की त्यामुळे जे काही त्यांना म्हणायचंय ते जर का अर्ध्या लोकांना समजत असेल तर भाषा कुठे चालली माहित नाही, म्हणजे ते सक्सेसफुल जर का असतील तर. पण एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र, जरतारी हे वस्त्र, हे दोन शब्द आज किती लोकांना कळतील सचिनजी? जरतारी आणि वस्त्र ह्या दोन्ही गोष्टी मचवणार ज्या लोकांना कळतं ना, त्यांना जरतारी आणि वस्त्र हे दोन शब्द नाही कळणार. बरोबर. तर हे दुर्दैव आहे सचिन, प्लीज कंटिन्यू. दुर्दैव आहे डेफिनेटली. आणि काय ना, भाषेचं असं आहे की भाषेची जन्मतारीख आतापर्यंत कुठल्याही माणसाला सांगता आली नाही, पण जर ती टिकवता नाही आली भाषा तुम्हाला, तर त्या भाषेचा शेवटचा दिवस मात्र तुम्ही नक्की सांगू शकता. आणि तशीच कुठेतरी परिस्थिती दुर्दैवाने तशा टाईपची परिस्थिती, तशा प्रकारची परिस्थिती आपल्या मराठी भाषेची होती आहे सध्या, असं मला वाटतं. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाचं आपल्या मातृभाषेवर प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ते कमी होत चाललेलं आहे. मी जरा मध्ये एक बोलते, म्हणजे जसं आता अवधूतनी आपल्याला हे सगळं उलगडून सांगितलं, कांदे पोहे मधलं रॉक म्युझिक सगळ्यांच्या लक्षात आलं, ते अप्रिशिएट झालं, लोकांना आवडलं. पण त्या कांदे पोहे मधलं जे काव्य आहे ना, जे आता त्यांनी सांगितलं, ते किती जणांना कळलं असेल हा जरा म्हणजे प्रश्नच आहे. त्यामुळे ते तुम्ही असं उलगडून दाखवलं ते खूप छान झालं. खरंय. आणि आपल्याला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात, त्यामुळे खरंच सचिनजी आणि अवधूतजी आपण हीच चर्चा पुढे चालू ठेवूया. आता रॉक वरून मला आठवलं की मी एक चित्रपट काढला होता खूप पूर्वी, त्याचं नाव होतं गंमत जम्मत. आणि त्या चित्रपटात एक सॅड सॉन्ग होतं की नवरा एका ठिकाणी आहे, बायको एका ठिकाणी आहे, विरह गीत करायचं होतं आम्हाला. आणि ते विरह गीत करताना मी अरुण पौडवाल, हे माझा अतिशय फेवरेट म्युझिक डायरेक्टर आणि अवधूतचा सुद्धा फेवरेट म्युझिक डायरेक्टर, तर अरुणला मी सांगितलं की अरुण, आपल्याला असं विरह गीत करायचंय आणि अशोक सराफ वरती ते चित्रित होणार आहे, आणि त्याची बायको आहे चारुशीला साबळे, ती तो रोल करते आहे.
आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण ते दोघं वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटू शकत नाही. तर ते विरह गीत आपल्याला करूया जरा थोडंसं आणि एंटरटेनिंग करूया. तर त्यांनी एक चाल त्याची बांधली. ती चाल मेहमूद भाईजानच्या एका गाण्याच्या स्टाईलवरती होती. ती चाल वेगळी होती, यांनी केलेली चाल वेगळी होती, पण पद्धत किंवा जॉनर ज्याला आपण म्हणतो ते त्या टाईपचं होतं की ढिंका टिक्का 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 ढिंका टिक्का टिक्का असं एक गाणं होतं मेहमूद भाईजानचं. ते आता गाणं कुठलं आहे मला आठवत नाही, पण त्या प्रकारच्या ह्याच्यावरती त्यांनी ती चाल त्या जॉनरची केली. मी म्हटलं खूप चांगलं आहे, पण ते त्यावेळची ती चाल त्या एंटरटेनमेंटला ती सुटेबल होती. आजच्या तारखेला आपल्याला जर विरह गीत करायचं असेल तर माझ्या मते तू रॉक वापरावं. तो म्हणाला रॉक अँड रोल विरह गीत. म्हटलं करून तर बघ, करून बघायला काय हरकत आहे, बट आय वॉन्ट रॉक. आणि रॉक मध्ये विरह गीत का नाही होऊ शकत? मी प्रयत्न करतो, पण माझ्या डोक्यात तरी काय जात नाही. मला 2-3 दिवस दे. म्हटलं घे. दुसऱ्या दिवशी त्याचा मला फोन आला की अरे ये रे, कुठे आहेस तू, मला तुला काहीतरी ऐकवायचं. आणि त्यांनी मला दरा दिरी रा 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 तिरी रा 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 तरा तारा तरा तारा हे म्हटलं फॅन्टॅस्टिक, हेच पाहिजे. मी नांदगावकरांना फोन केला, शांताराम नांदगावकर. म्हटलं ये या तुम्ही इथे आणि हे गाणं. बरं, त्यांनी ताबडतोब ते गाणं मुखडा लिहिला. अंतरावरती काम करूया, कोणाकडनं गाऊन घ्यायचं तसं म्हणून मी शेवटी सांगितलं आपण किशोरदाना बोलूया, सांगूया. किशोरदांकडे गेलो तर किशोरदा म्हणाले मी मराठी गाणार नाही. आज मराठी भाषेबद्दल आपण बोलत आहोत म्हणून मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छितो. किशोरदा म्हणाले मी मराठी गाणार नहीं. मतलब क्या किशोरदा, कमाल कर रहे हैं आप, महाराष्ट्र में रहते हैं, यहीं पे कमाते हैं, यहीं खाते हैं सब आप हैं, हिंदी गाने गाते हैं, सब कुछ करते हैं, तो आपको आपकी कर्म भूमि में महाराष्ट्र है तो मराठी क्यों नहीं गाएंगे आप? आपको क्या चिड़ है मराठी भाषा से? नहीं 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 ऐसा नहीं है, मैं मराठी भाषा तो अच्छा लगता है मुझे सुनने में वगैरह सब अच्छा. मैं सुधीर फडके तुम्हारा बाबूजी है ना, उसको बहुत सुनता हूँ. आणि ताबडतोब बाबूजींची नक्कल वगैरे करायला लागले. म्हटलं हो थांबा, ठहरिए आप, प्रॉब्लम क्या बताइए? तो बोले तुम्हारी भाषा में ना 2 शब्द ऐसे हैं जो मैं नहीं बोल सकता और तुम्हारे हर गाने में वो होते ही होते. बोले क्या है, कौन से हैं वो? बोले एक वो स और च के बीच का है, वो सचक करके कोई. मैंने कहा सच्चा ऐसा कोई शब्द मराठी में नहीं है ना? क्या बात कर रहे हो? नहीं, वो तुम लोग चमचा कैसे बोलते हो? मैंने कहा चमचा. हाँ ये देखो ये सच है, ये मेरे को बोलने को नहीं आता. मैंने कहा अच्छा, और दूसरा क्या है? बोले वो अड़. मैंने कहा किशोर ये ज्यादा हो रहा है. मैंने कहा अड़ नाम का कोई शब्द मराठी में नहीं है. तो बोले है ना अड़. तुम लोग कमल कैसे बोलते हो? मैंने कहा कमल, ये देखो ये अड़ है ना, ये मेरे को बोलने को. सच और अड़ तुम्हारे हर मराठी गाने में होता है. मैं गाऊंगा नहीं मराठी गाना. मैंने कहा अगर किशोरदा आपका जो पार्ट होगा, आपको जो गाना होगा, उसमें अगर ये सच आपका और अड़ आपका अगर नहीं आया, उसको अवॉइड करते हुए अगर आपके सारे बोल लिखे जाए तो आपको कोई प्रॉब्लम है? नहीं, तब मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. मैंने कहा फिर ठीक है, वो वैसा गाना लिखवाता हूँ आपका पोर्शन जो जिसमें ये दोनों चीजें नहीं होंगी. ठीक है, अगर ऐसा हो तो मैं गा दूंगा. मैंने कहा फिर मैं डेट फिक्स कर लेता हूँ, आप बताइए. नहीं, पहले तुम लिख के लाओ, पहले मैं देखूंगा वो सही है कि नहीं, तुमको गा के सुनाऊंगा, उसके बाद मैं तुमको डेट दूंगा. तर मी ते मग नांदगावकरांना सांगितलं बाबा किशोरदांच्या सगळ्या शब्दांमध्ये च नको आहे आणि ळ नको आहे. ते अवॉइड करून शांताराम नांदगावकरांनी अश्विनी येना मध्ये किशोरदांचा पोर्शन लिहिला. तसंही करावं लागतं. आज तेही गाणं सुपरहिट आहे, ते पण रॉक अँड रोलचं विरह गीत आहे. हा पण एक प्रयोग आहे. जसा ह्यांनी आता कांदे पोहे बद्दल सांगितला, मला माझे जे लेटेस्ट गाणे माझ्याकरता ते लेटेस्ट आहे, जरी त्याला वर्ष गेली असली होऊन गेली असली तर, पण माझ्या त्या फेवरेट गाण्यांपैकी हे गाणं आहे कांदे पोहे. थँक्यू सर. आणि आम्ही दोन्ही गाणी अजूनही ऐकतो. ते सर्वांचंच आवडतं गाणं असं आहे. त्याची चांगली गाणी जी मला आवडतात त्यातलं त्याचं एक ताराचं संगीत मला एक नंबर संगीत असं मला अवधूतचं वाटतं.
आता सचिनजी, पुढचा तुमच्यासाठी प्रश्न आहे. एक काळ असा होता की तब्बल 2 दशकं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत तमाशा प्रधान चित्रपट बनवले गेले. म्हणजे तेव्हा गावागावातनं मला वाटतं तमाशे होत सुद्धा असत, तर सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याच्यावर बदल होतोच. तर ते एक समीकरणच बनलं होतं की मराठी चित्रपट म्हणजे तो तमाशा प्रधान चित्रपट. काही 2 दशकं साधारण असं होतं. पण त्याला सुद्धा, तमाशाला सुद्धा त्यातल्या भाषेला आणि संगीताला, लोककलेचा वारसा होता. आणि मधल्या काही काळात तो थोडासा मागे पडला. मात्र तुम्ही त्याला पुनर्जीवन म्हणा किंवा उजाळा म्हणा. आताचे मला 2 चित्रपट आठवतात. एक तर नटरंग, जो पूर्णपणे त्याच्यावर आधारित आहे असं आपण म्हणू शकतो, आणि नवरा माझा नवसाचा हा जो तुमचा चित्रपट होता, त्यात तुम्ही एक तमाशाचं गाणं आहे त्याच्यात, आणि त्यामुळे त्याला परत उजाळा मिळाला. तर ह्या तमाशा प्रधान किंवा तमाशाचं चित्रपटातलं महत्व किंवा तो एक लोककलेचा वारसा आहे, त्या दृष्टीने तुम्हाला काय सांगायला आवडेल आम्हाला? नाही, ही लोककला आहे आपली. आणि जसं आपल्याला पिठलं भाकर खायला जसं आवडतं, तसंच आपल्याला तमाशा प्रधान चित्रपट सुद्धा पाहायला नक्कीच, म्हणजे शहरी माणसांना सुद्धा तमाशा प्रधान चित्रपट पाहायला आवडायचे. आणि लावणी त्यातला जो एक मुख्य भाग आहे, लावणी सादर करणं. बरं, हे लावणी हा शब्द आला कुठून? तर हा आला लावण्यापासून. लावण्य म्हणजे सौंदर्य. तर त्या लावण्य या शब्दापासून आलेली ही लावणी, ती सुंदर असणं फार गरजेचं आहे. ती जर सुंदर नसली तर आपण तिला लावणी म्हणू शकत नाही. आणि लावणीमध्ये अजून एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं असणं पण गरजेचं आहे, ते म्हणजे ती लावणी मिश्किल असली पाहिजे. ती लावणी नॉटी असली पाहिजे. तर त्याला एक रंग त्याचा लावणीचा जो आहे तो त्याला पूर्ण करतो. आणि लावणी ही प्रस्तुत करणारी व्यक्ती जी आहे ती स्त्री असते. आणि स्त्रीनी ती लावणी पेश, आणि अतिशय सुंदर नृत्य ज्याला आपण म्हणतो ना, नृत्य प्रकार, अनेक नृत्य प्रकार खूप सुंदर आहेत आपल्या भारतात. पण लावणी त्यातला एक डेफिनेटली महत्वाचा प्रकार आहे असं मला वाटतं. त्याचमुळे अशा प्रकारचे चित्रपट जेव्हा बनायला सुरुवात झाली होती त्या काळात, तेव्हा ती चालली, भरपूर चालली. आणि आमच्या निर्माते जे आहेत आमच्या इंडस्ट्रीमध्ये, तेव्हापासून आतापर्यंत सगळं बदललंय. तंत्र बदललंय आणि हे बदललंय ते बदललंय, पण निर्मात्यांची मेंटॅलिटी काय बदललेली नाही. जो चलता है वो बिकता है और जो बिकता है वो बनना चाहिए. करेक्ट. ही मेंटॅलिटी निर्मात्यांची. खूप कमी निर्माते असे की ज्यांना काहीतरी त्यात पाहिजे, की फक्त गाणं नको आहे मला, त्यात काव्य सुद्धा पाहिजे हे सांगणारी. जसं आता अवधूतने सांगितलं की शेवटी तुमच्याकडे काय मागितलं जातं आणि तुम्ही हे दिलं तरी सुद्धा हे नको नको ते करूया, ते तर त्याच्यामधलं आणा ना काहीतरी, हे असं करून आणा ना काहीतरी. ज्या माणसाला संगीताचं ज्ञान नाही, ठ कळत नाही, ज्या माणसाला, ज्या माणसाला गीत कशाला म्हणतात आणि कशाशी खातात हे माहित नाही, अशा माणसाच्या सजेशन्स जर ऐकायला लागत असतील तर ती मला असं वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे. आणि मी का निर्माता बनलो? मला काय निर्माता बनायचं नव्हतं. मी काय, म्हणजे मला दिग्दर्शक बनायचं होतं. आय एम काय म्हणतात त्याला, मी कलाकार आहे. त्यामुळे मला जसं ऍक्टिंग करणं किंवा अभिनय करणं याची सुरुवात मी केली. त्यानंतर मी दिग्दर्शक झालो. पण त्या माझ्यातल्या दिग्दर्शकाला न्याय पूर्ण देण्याकरता म्हणून मी निर्माता झालो. हे काय अवाढव्य पैसा कमवण्याकरता म्हणून निर्माता नाही झाला. तर अशा प्रकारच्या सिच्युएशन्सला जेव्हा सामोरं जावं लागतं तेव्हा कुठेतरी जाऊन असं वाटतं की अरे, पण पिक्चर चालली. अनंत मानेंची पिक्चर, अनंत माने हे फार मोठे दिग्दर्शक, ज्यांनी तमाशा प्रधान चित्रपट अनेक बनवले. म्हणजे एक गाव 12 भानगडी बनवलं त्यांनी, सांगते ऐका बनवलं, आणि मग सवाल माझा ऐका बनवलं. अनेक चित्रपट त्यांनी तमाशा प्रधान चित्रपट बनवले आणि ते चालले. एक गाव 12 भानगडी तर भानुविलास या चित्रपटात 104 आठवडे किंवा 103 आठवडे चालतात चित्रपट पुण्यात. तर मग वाटणं साहजिक आहे ना की आम्हाला आता तमाशा प्रधानच चित्रपट पाहिजे. तर त्या प्रकारे तमाशा प्रधान चित्रपट, मग त्याच्यानंतर त्याची एक वेगळी
जॉनर त्याच्यात निर्माण केला दादा कोंडकेंनी सोंगाड या नावाचा चित्रपट काढला. तो तमाशा प्रधान होता, पण त्याच्यानंतर त्यांनी तमाशा प्रधान चित्रपट नाही काढला बरं का कधी. पण त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये ते स्वतः शाहीर असल्यामुळे, आता नाव शाहीर हे नाव मराठी भाषेमध्ये पडलंय, ते आलंय कुठून? शायर या नावावरनं शाहीर हे नाव पडलंय. आणि शाहीर म्हणजे काय? फक्त गीत लिहिणारा नाही बरं का, तर तिथे उभं राहून ज्याला आपण उत्स्फूर्तपणे एक कुठलं तरी गीत मांडतो लोकांसमोर, त्याला शाहीर म्हणतो. आणि त्या प्रकारे दादा कोंडके होते. दादा कोंडके अप्रतिम गीतकार होते, त्यांना काव्याची खूप जास्त जाण होती. तर त्यांनी ते चित्रपट मग, पण त्याचा गाण्याचा ढंग जरा तसा होता. काय ग सखू काय ग सखू बोलत आजीबा वगैरे वगैरे, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी वगैरे वगैरे, हे गाणी लोकांना आवडायला लागली. त्याच्यामध्ये एक नॉटीनेस होता वगैरे वगैरे वगैरे. तर मग लोक असं समजायला लागले की मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, या पलीकडे नाही. अगेन ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. की चांगला पिक्चर बनू शकतं. माझी इच्छा आहे तमाशा प्रधान चित्रपट काढण्याची. आतापर्यंत मी काढलेला नाहीये, पण माझी इच्छा मात्र डेफिनेटली आहे. पण मला असं वाटतं की फक्त एवढंच असं राहू नये, म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि मी नवरी मिळे नवऱ्याला शहरात आणण्याचा प्रयत्न केला चित्रपट मराठी चित्रपटाला. आणि मग त्याच्यामध्ये राहून सुद्धा वेनेवर सिच्युएशन्स जेव्हा आल्या, जसं तुम्ही नवरा माझा नवसाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ती जी लावणी होती ती पारंपरिक लावणी, ती त्याचे बोल सुद्धा पारंपरिक आहेत. म्हणजे ती फक्त मी एका अकलूजला एका लावणी महोत्सवाला गेलो होतो जज म्हणून, तिथे मी ती लावणी ऐकली. 3 संघांनी ती लावणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केली. गाणं तेच होतं. मी म्हटलं मला हे गाणं पाहिजे, कोणाचं ज्याच्याकडनं ज्याचं असेल त्याच्याकडनं मी हे घ्यायला तयार आहे. ते म्हणलं नाही बाबू हे पारंपरिक आहे, हे कोणाकडनं घ्यायची गरज नाही. म्हटलं ओके. ते गाणं मला पाठ होतं. मी येऊन माझ्या संगीतकाराला सांगितलं बाबा हे, पण मी हे सांगितलं की हे जेव्हा रिलीज होईल तेव्हा त्याच्याबरोबर लिहिलेलं असेल पारंपरिक. हे तुला श्रेय मी देणार नाही किंवा मी स्वतःकडे सुद्धा हे श्रेय घेणार नाही. पारंपरिक आहे आणि कोणी लिहिलंय हे माहिती नाही, कोणी संगीतबद्ध केलंय हे माहित नाही, म्हणून मग पारंपरिक असं म्हणून ती लावणी तिथे प्रेझेंट झाली. आणि त्याच्यावरती रिस्पॉन्स मला आधीपासून त्या लावणी महोत्सवात बसलेलो असताना मला तो रिस्पॉन्स कळत होता. 3दा ज्या प्रकारे वन्स मोर मिळाला, वेगवेगळ्या लोकांनी प्रेझेंट करून सुद्धा, त्यामुळे मला माहित होतं की ही लावणी सुपरहिट आहे. आणि तशी ती लावणी सुपरहिट झाली. आणि त्यानंतर एक चित्रपट मी केला, त्याचं नाव होतं आयडियाची कल्पना. त्या चित्रपटाचं संगीत अवधूतनी द्यावं अशी माझी इच्छा होती, म्हणून मी अवधूतकडे गेलो. तर अवधूतनी मला सांगितलं मी एक लावणी केली आहे. म्हटलं ऐकू रे, मला आवडेल ऐकायला. तर त्यांनी आम्ही नाही जा नावाची एक लावणी त्यांनी ती तयार, म्हणजे त्यांनी ऑलरेडी तयार केली होती. अरविंद जगताप मी ती लिहिली होती. ती त्यांनी मला जेव्हा ऐकवली, त्याच्या स्वतःच्या आवाजात होती ती, अर्थात नंतर ती बाई गाणार होती, कोणतरी गायिका. पण त्यांनी जेव्हा ती ऐकवली, मी म्हटलं अवधूत ही लावणी मला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, ही अप्रतिम आहे. आणि मग ती लावणी सुद्धा त्या चित्रपटात आली. तर लावणी ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. आणि जर कोणी ती लावणी प्रेझेंट करायचा म्हणून आजही प्रयत्न जर केला तर ती सुपरहिट होऊ शकते. मात्र एवढंच आहे की आत्ताच्या काळाच्या हिशोबाने आपल्याला ती प्रेझेंट केली पाहिजे. फॉर इन्स्टन्स ऐका दाजीबा ही सुद्धा लावणीच आहे. बरोबर, करेक्ट आहे की नाही? पण त्याचं प्रेझेंटेशन वेगळं आहे. त्याचं प्रेझेंटेशन आजच्या लोकांना कळण्यासारखं आहे. म्हणजे ते फक्त ज्या काळी ते आलं त्या काळच्या लोकांनाच कळेल असं नाही. त्या आजही जेव्हा कोणी 18 वर्षाची मुलगी किंवा एक 19 वर्षाचा मुलगा जरी त्यांनी ते गाणं ऐकलं तरी सुद्धा त्याला ते ऐकायला आवडेल आणि त्याच्यावर त्याला नाचायला सुद्धा आवडेल. तर अशा प्रकारे काही प्रेझेंटेशन आपण जर बदलून तीच गोष्ट आपण देण्याचा प्रयत्न केला. बघा काव्य असणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही कसं प्रेझेंट करता ते मग तुमच्यावरती आहे. माझं घड्याळाकडे लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने मला वाटतं आपण आता शेवटचे 1-2 प्रश्न घेऊन समारोपाकडे येऊया. चालेल का? जरूर. खूप बोलणं झालेलं आहे. हो, आम्ही हे तुमचं बोलणं ना ते जितकं आम्ही ऐकू तितकं कमी आहे, कारण अनुभव तुमचे इतके जास्त आहेत
आणि त्यातले बरेचसे असे आहेत की ते खूप जणांना माहीत नाहीयेत. मग इव्हन त्या गाण्यांसंबंधी, त्या चित्रपटांसंबंधी, त्या विशेष प्रसंगांसंबंधी. त्यामुळे हे ऑनगोईंग होऊ शकतं, पण आपल्याला तसं नाही करायचं. शेवटी आपल्याला टाइम लिमिट पाळणं आवश्यकच आहे. त्यामुळे 2 आपण शेवटचे प्रश्न घेऊया. अगेन थोडे ओपन एंडेड आहेत अवधूत सर, पण तरी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. जरी आपण म्हटलं की बदल हा अविभाज्य घटक आहे आणि खूप गोष्टी सगळ्या बदलत चाललेल्या आहेत, तर ज्या पद्धतीने सगळं चाललंय तर त्याच्यामध्ये गुप्तेंना काही खुपतंय का? मला वाटलं तर काय प्रश्न येतो. नाही, मला तसं काहीच खूपत नाही. माझा ऍक्सेप्टन्स हा ऑनेस्टली सर्व बाबतीमध्ये खूप जास्त आहे की मला सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अर्थात हा यांच्याकडनंच सचिनींसारख्या गुरुजनांकडनं मिळालेला वारसा आहे की त्यांनी आम्ही त्यांच्यानंतर येऊन काय काय गोष्टी बदलल्या ज्यावेळेला त्यांनी पाठच थोपटली. कधी त्या नवीन गोष्टींना नाकं मुरडली नाही, तर आम्ही कशी मुरडू शकतो. सो गाण्यापासून प्रेझेंटेशन पर्यंत ज्या ज्या गोष्टी वेगळ्या घडत चालल्या आहेत, तर त्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे काहीही खुपत नाही. हा, एक गोष्ट मात्र नशिबाच्या बाबतीत खुपते अशी की जुनी गाण्यांच्या मेलोडीज ज्या होत्या किंवा जुन्या गाण्यांच्या वेळेला जी स्ट्रिंग सेक्शन्स वाजायची, लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्सचा फील आणि एकत्र बसून ऑर्केस्ट्रेशननी रेकॉर्ड झालेली गाणी आज आम्ही ऐकतो, तर त्यावेळेला मला फक्त एवढंच खुपतं की मी जरा एक 20-25 वर्ष आधी का नाही जन्माला आलो, की मला पण त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता आला असता ज्या गोष्टींचा आनंद या लोकांनी घेतला. ज्यावेळेला सांगतात की गाण्यांची रिहर्सल्स व्हायच्या, मग ते सगळे म्युझिशियन्स एकत्र बसून रिहर्सल्स व्हायच्या, मोठे मोठे स्टुडिओ असे त्याच्यावर 100 म्युझिशियन्स बसू शकायचे. आणि लता दिदी, आशा दिदी ह्या सगळ्या त्यांना मिळणाऱ्या किंवा किशोरदा हे सगळे त्यांच्याबरोबर रिहर्सल्स करायचे आणि त्यानंतर गाणं रेकॉर्ड व्हायचं. ही जी सिनर्जी त्यावेळेला मिळू शकायची ती आता नाही होऊ शकत. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त 4-5 म्युझिशियन्स एकत्र जमतो आजही, वेगळ्या प्रकारे एक सिनर्जी निर्माण करतो, पण ते नाही. ती केमिस्ट्री आता मिसिंग आहे. तर कधी कधी वाटतं की त्याच्या अगेन्स्ट बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्यात. आम्ही ईमेलनी गाणी पाठवतो, इकडनं आम्ही ट्रॅक पाठवतो, तिकडनं फ्लूट वाजवून येते, फ्लूट आली की आम्ही इकडनं ईमेलनी स्ट्रिंग सेक्शन साठी आम्ही इकडनं युरोपमध्ये आम्ही गाणी पाठवतो आणि तिकडनं आम्हाला स्ट्रिंग वाजवून येतात. सो हे सगळं आम्हाला मिळालंय, पण ते नाही मिळालं. असं एवढंच काहीच थोडंसं खूप, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाला सुरुवातीला की तंत्रज्ञान हे दोन्ही साईडनी वापरता येतं, तसंच या एका नाण्याच्या 2 बाजू असं आपण म्हणू शकतो की एकीकडे काही गोष्टी आल्या पण एकीकडे काही गोष्टी हरवल्या. आता एक शेवटचा प्रश्न सचिनजी तुमच्यासाठी आहे. मग अशी तुम्ही याचा उल्लेख केला की शायरीवरून शाहीर असं आलं आणि तुम्ही स्वतः उर्दू भाषेचा आणि त्यातल्या शायरीचा खूप अभ्यास केलेला आहे, स्वतः खूप शायरी केली सुद्धा आहे. तर मराठी रसिकांसाठी त्या खजिन्याचा काही लाभ होऊ शकतो का चित्रपटाच्या माध्यमातून किंवा मे बी अवधूतजींबरोबर एखादा अल्बम? तर काय सांगू शकाल? आमची ती इच्छा आहे. माझं असं आहे की अवधूत बरोबर अल्बम काढायला मला डेफिनेटली आवडेल, पण माझं असं आहे ना की मराठी भाषेत मी नाही लिहित. मी इवन गझल सुद्धा मी उर्दू मध्येच लिहितो, कारण माझा अभ्यास त्या भाषेचा तसा घडत आलेला असल्यामुळे माझ्यावरचे संस्कार म्हणजे मीना कुमारीजी, म्हणजे मीना आप्पा ज्यांना मी म्हणतो, किंवा मजरू साहेब ज्यांना मी अब्बा म्हणतो अजूनही, त्यांचे संस्कार जे माझ्यावर घडले, त्यामुळे मी जे काही लिहिण्याचा प्रयत्न केला ते उर्दू मध्येच मी लिहितो, उर्दू भाषेमध्ये. मराठीमध्ये अजूनपर्यंत कुठलेही काही असा गीत वगैरे लिहिण्याचा प्रयत्न मी केला नाहीये, कारण ते जिथपर्यंत आतून येणार नाही तिथपर्यंत मी ते लिहू नाही शकत असं मला वाटतं. बहुतेक माझा तो काय म्हणतात त्याला अवगुण असेल, किंवा आपण काय म्हणतो, काय पिंड नाही, तर तसंही असू शकेल. तसा जो अवधूतचा आहे, तर जे ज्याचं काम आहे त्यांनी ते करावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही मला एक अजून एक प्रश्न विचारायचा वाटतोय. सॉरी, म्हणजे आम्हाला माहिती आपण जरा शेवटाकडे येतोय, पण मला एक प्रश्न विचारायचा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे की माध्यमांविषयी विचारायचं आहे की OTT आणि वेबसिरीज पण आता माध्यम लोकप्रिय होत आहेत आणि तरुणांचा प्रचंड त्याला प्रतिसाद आहे. म्हणजे आम्ही पण बघतो, म्हणजे मी पण तरुण आहे असं म्हणून, पण आणि त्याला एक सेन्सॉरचं काही बंधन नाहीये, म्हणजे त्याची भाषा पण थोडी वेगळी आहे, आक्रमक आहे. तर हे माध्यम कुठेतरी चित्रपटाला आव्हान देतं असं तुम्हाला वाटतं का? आणि का ते कुठेतरी पूरक आहे? हा प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे.
आणि या थोडासा ओपन एंडेड आहे की चित्रपट आणि वेब सिरीज याचं भवितव्य पुढे काय असू शकेल, एक थोडक्यात तुम्हाला जर. बदल हा एक महत्वाचा गोष्ट आहे, ही महत्वाची गोष्ट आहे बदल, आणि तो बदल सतत घडत राहणार. आता तुम्ही OTT प्लॅटफॉर्म बद्दल म्हणताय, उद्या अजून काहीतरी नवीन येणार आहे जे OTT प्लॅटफॉर्मला मागे टाकणार आहे. बरोबर. त्यानंतर अजून काहीतरी येणार आहे ते त्या गोष्टीला मागे टाकणार आहे. तसं घडत राहणार आहे. आणि आम्हाला जर या इंडस्ट्रीमध्ये राहायचं असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्टीला शिकणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं गरजेचं आहे. काय आहे की शेवटी टेक्निशियन म्हणतो आपण, हा खूप चांगला टेक्निशियन आहे. टेक्निशियन म्हणजे कोण? तांत्रिक. आपण म्हणतो का तांत्रिक आहे? आपण नाही म्हणतो तांत्रिक, आपण म्हणतो तो टेक्निशियन. तर तसाच आहे फरक तो, की आज OTT प्लॅटफॉर्म, OTT म्हणजे फुल फॉर्म काय? ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉप, डोक्यावरून जाणारी गोष्ट आहे ती. पण ती अशी आहे गोष्ट की जी आता राहणार आहे, टिकणार आहे. किती वेळ टिकणार आहे मला माहिती. पूर्वी मात्र असं नवीन काहीतरी व्हायचं ना, ते अनेक काळ टिकायचं, कारण लोकांना पेशन्स होते, भरपूर पेशन्स. आता ते पेशन्स राहिले नाही, अजिबात पेशन्स राहिले नाही. बरोबर. जास्त वेळ तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलं ते लोकांना नको असतं. ते पटकन बोलून संपून टाका, दुसरं बरोबर काहीतरी पुढे, काहीतरी नवं, हे पाहिजे आजच्या. बरोबर. तेवढा पेशन्स नाही राहिला. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्ममुळे डेफिनेटली चित्रपट सृष्टीवरती त्याचा असर पडणार आहे, ऍडव्हर्स इफेक्ट पण पडणार आहे. आणि त्याला एक शिक्कामोर्तब केलेला आहे या करोनाने. खरंय. बरोबर. थिएटर्स जी बंद झाली, जिथे लोक जाऊन, म्हणजे 10 जानेवारीला 2020च्या 10 जानेवारीला तुमचा पिक्चर रिलीज झाला तानाजी. आणि तो पिक्चर तुफान चालला, लोकांना तो खूप आवडला. त्याचं टेक्निक लोकांना खूप आवडलं, त्याचं VFX लोकांना खूप आवडले, त्यातला सैफ अली खान सुद्धा लोकांना खूप आवडला. इतर अनेक गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे तो चित्रपट 22 मार्च पर्यंत त्या चित्रपटांनी जवळजवळ 300 कोटीचा धंदा केला पूर्ण भारतात. याचा अर्थ लोक थिएटरमध्ये जाऊ इच्छित नाहीत अशातला अजिबात भाग नाही. बरोबर. पण करोनामुळे तो थिएटर्स बंद पडली आणि त्यांना OTT प्लॅटफॉर्म शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. इव्हन आपले वाहिनींवरच्या मालिका सुद्धा बंद झाल्या होत्या, कारण शूटिंगच बंद झालं होतं. खरंय. तर OTT प्लॅटफॉर्मच्याकडे जेवढं मटेरियल होतं ते मटेरियल घेऊन त्यांनी ते प्रेझेंट करायला एक एक करून ते जादूगार आपल्या पोटलीमधनं काढतो ना एक एक गोष्ट अशी, तशी ते लोक काढायला लागले आणि लोकांसमोर आणायला लागले आणि लोक पाहायला लागले. आणि आता त्याची झाली आहे सवय. बरोबर. खरंय. आणि ती सवय लागणं अत्यंत, ती सवय मोडणं सुद्धा अत्यंत डिफिकल्ट आहे, अत्यंत म्हणजे खूप कठीण ती गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे आता लोकांना जर तुम्हाला थिएटरमध्ये आणायचं असेल तर एकतर या करोनाची भीती त्यांच्यामधनं जाणं गरजेचं आहे. पैसे न देता ती भीती त्यांना कधीच नसते. 5-5 लाख लोक जूहू बीच वरती असतात, कारण तिकडे फुकट जाणं मिळतं. मग तिकडे काय जे स्टॉल ओपन असतील त्यातनं मग जे काही खर्च करता येतो खायला प्यायला वगैरे. पण 300 रुपयाचं तिकीट काढून आणि तो एकटा माणूस न जाता त्याच्या फॅमिली बरोबर जर गेला तर 3 लोकांचे आपण 900 रुपये पकडू. त्याच्यानंतर काहीतरी एक समोसा घ्या तुम्ही किंवा कोल्ड ड्रिंक प्या, काही नाही तुम्ही म्हणाल तरी सुद्धा एक 1700-1800 रुपयाचा खर्च माणसाला होतोच होतो. बरोबर. तर आत्ताच्या या काळामध्ये एवढे पैसे खिशातनं बाहेर काढायची काय म्हणतात त्याला तयारी लोकांमध्ये नाही आहे. कारण जेवढं आपण वाचू तेवढं, कारण पुढे काय होणार माहित नाही. वॅक्सिन आलंय पण तरी सुद्धा लोक म्हणतात की अरे बापरे काय. आता काही काही लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की ते मास्कला वॅक्सिन समजतात, की आपण मास्क लावलं म्हणजे काय आता आपल्याला काही होणार नाही. अरे नाही, वॅक्सिन वेगळं मास्क वेगळं. पण आता ते पण लावायला तयार होत नाहीत लोक. आय डोंट नो वाय. ते तरी त्यांनी लावलं पाहिजे आणि खूप काळ आपल्याला ते लावायला लागणार आहे. पण व्हॉट्स एव्हर इट इज, पेशन्स नावाची गोष्ट खूप कमी झालेली आहे आणि काही प्रमाणात ती नाहीशी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे चित्रपटगृहात
जाण्याला आता लोकांना थोडासा वेळ लागला. खरंय. सचिनजी आणि अवधूतजी एक विचारायचं, कारण आपल्याला इकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर आपण एक 5-10 मिनिटं अजून कंटिन्यू करू शकतो का? मी जस्ट लिबर्टी घेऊन विचारतोय. आय थिंक इट इज नाउ इनफ. ठीक आहे. मृदुला? हो हो. तुम्हाला एक विनंती आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये सक्षमशी निगडीत शाळांमधली मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. तर आजच्या मराठी दिनाच्या औचित्याने तुम्ही दोघं त्यांना काहीतरी सांगू शकाल का, अशी विनंती आहे आमची. मी त्यांना मी सुरू करतो. मी त्यांना सांगू इच्छितो की बाळांनो, तुमचं मराठीवर प्रेम आहे, ते प्रेम असंच टिकवून ठेवा. ते कुठेतरी भरकटत नका जाऊ देऊ. कारण ही भाषा जी आहे ना, ही आपली मातृभाषा आहे. मी असं म्हणणार नाही की इतर भाषा चुकीच्या आहेत किंवा वाईट आहेत, नाही. मीही उर्दू बोलतो, मीही इंग्रजी बोलतो, मीही हिंदी बोलतो, पण त्याचबरोबर माझी मातृभाषा माझ्याकरता खूप प्रिय आहे, जी राहिली पाहिजे. आणि आपण जर आपल्या आईवर प्रेम करतो, ह्याचा अर्थ आपण इतरांच्या आईचा तिरस्कार करतो असं होत नाही. सगळ्या भाषा आपल्या आहेत, त्यांचा मान आपण ठेवला पाहिजे, पण त्याचबरोबर आपली मातृभाषा ही आपण जोपासली पाहिजे. हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपण आपल्या आईवर प्रेम करतो ना, तर ही पण आपली आईच आहे असं समजा, आणि हिच्यावर प्रेम करा. हिला काहीतरी द्या. ठीक आहे, मोठं होऊन तुम्हाला द्यावं असं वाटेल कदाचित. तुम्ही म्हणलं मी आता काय देऊन, खूप लहान आहे, मला अजून मोठं व्हायचं आहे, शिकायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे आयुष्यात. ठीक आहे, तेव्हा द्या, पण द्या, एवढं मात्र. अवधूत, तुम्ही काही सांगाल? नाही, मला इतकं छान सचिनजीने बोलल्यानंतर मी काय बोलणं उचित नाही. मी मम्मा म्हणतो, आणि मग फक्त माझ्या त्या सगळ्याची गावातली मुलं आहेत, तुम्ही गोरेगाव म्हणला किंवा तिकडची फार छोट्या छोट्या गावांमधली आहेत, त्यांना माझा बिग हाय. आय लव्ह यू सगळ्यांना, आणि छान मोठे व्हा. थोडासा मी मोठा असल्यामुळे आशीर्वाद. आणि सचिनजींनी जे सांगितलं ते लक्षात ठेवा, ऐका. मी मोठा झालो की नाही, मी त्यांचं ऐकूनच मोठा झालो. तुम्ही पण ऐका, मोठे व्हा. आणि सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. या संदेशाबद्दल, आणि आज तुम्ही वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात, त्यासाठी जेबी नगर वाचक संघातर्फे तुमचे मनपूर्वक आभार. म्हणजे तुम्ही वेळ दिलातच, पण जास्त महत्वाचं असं आहे की आमच्या अगदी काही बाळबोध प्रश्नांना सुद्धा तुम्ही अगदी छान आणि समर्पक उत्तरं देऊन जो उमदेपणा दाखवलात ना, त्यासाठी तुमचे खरंच विशेष आभार. याचबरोबर सक्षम फाउंडेशन आणि सुगम कुलकर्णी यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं, त्यामुळे त्यांचेही आभार. मॅजेस्टिकने उपलब्ध करून दिलेल्या खास सवलतीबद्दल त्यांचे आभार. आणि हा एक सगळ्यांना रिमाइंडर की हा कार्यक्रम आणि सक्षम फाउंडेशन यांचा रेफरन्स देऊन 1 महिना जी सवलत त्यांनी करून दिलेली आहे, त्याचा लाभ सगळ्यांनी जरूर घ्या. मराठी भाषा आणि वाचन या दोन्हीकडे वाचकांचा ओढा वाढावा, असा जो त्यांचा उद्देश आहे तो नक्की सफल होईल अशी आशा आहे. आणि कार्यक्रम संपण्याआधी एक महत्वाची माहिती. आज जसा मराठी दिन आहे, तसा 8 मार्चला महिला दिन आहे, आणि जेबी नगर वाचक संघ मात्र हा मार्च महिना महिला मास म्हणून मेजवानी देणार आहे. तर मार्च मध्ये 4ही शनिवारी साहित्य, संगीत, विज्ञान आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या 4 महिलांचा सन्मान आणि त्यांच्याशी गप्पा. तर परत भेटू आपण 6 मार्चच्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत शुभरात्री, काळजी घ्या.